जय भीम मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मित्रांनो। हे बघू शकता आमची गावची मंडळी आहे स्थानिक ठिकाणची। तर स्थानिक ठिकाणी पण एक छोटासा कार्यक्रम राबवण्यात येतो धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त। आता ही सगळी मंडळी चाललीत आमची स्तंभाकडे। आमचा एक स्तंभ आहे जय भीम स्तंभ। त्या स्तंभाला सर्वप्रथम मानवंदना देणार आणि मग तिथून विहाराकडे येणार। विहाराकडे पण छोटासाच कार्यक्रम होणार आहे गोड प्रसादाचा आणि जेवणाचा, आणि काही मंडळी भाषणसुद्धा करतील। तर सर्वप्रथम आपण जाणार आहोत स्तंभाकडे। चला तर बघू शकता महिला मंडळ, पुरुष मंडळी, लहान मुलंसुद्धा आहेत। सर्वप्रथम स्तंभाकडे जाणार, चला। की हा धम्म हा सर्वसामान्य लोकांना समजणारा धम्म आहे का, हा सर्वात प्रथम त्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला। आणि त्यांना समजलं की ह्या जीवनामध्ये अनेक लोक काय आहे, दुःखी आहे, आणि त्या दुःखाला ते व्यक्ती काय म्हणत आहे, सुख मानत आहे। आणि ज्या पद्धतीने एखादा दोरा, हा दोरा गुरफटलेला असतो, त्याच पद्धतीने मनुष्य काय झालेला आहे, हा मनुष्य दुःखामध्ये काय। चला मित्रांनो, आत्ताच तुम्ही ॲडव्होकेट प्रवर्तक सावंत यांचं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त तुम्ही भाषण ऐकलं। तर खूप सुंदर असं भाषण करतात ते, आणि ते बौद्ध उपासकसुद्धा राहून गेले। तर चला मंडळी, आता जेवायला सुरुवात होत आहे। हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि शेवटपर्यंत बघा मित्रांनो। तर तुमच्याकडे पण अशा प्रकारे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा झाला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। हा आमचा गावच्या ठिकाणी आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन मित्रांनो। बघा उपस्थिती पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहे। मुलं, महिला, पुरुष मंडळीसुद्धा आहेत, आणि आमची तरुण मंडळी त्या भोजन वाढण्यासाठी त्यांना खूप सहकार्य करतात स्थानिक ठिकाणी। बघू शकता, हे बघा काही मंडळी जेवायला बसलेले आहेत, आणि आमची तरुण पिढीसुद्धा खूप स्थानिक ठिकाणी खूप मस्त असं सहकार्य करते अशा कार्यक्रमामध्ये। तर चला मंडळी, हा एक व्हिडिओ छोटासाच होता, आणि व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। तुम्हाला पुन्हा एकदा सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा। मान केलंय ग त्याच्या महार